नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत गोड्या पाण्यातील शार्क, म्हणजे त्याला शिवडा असं म्हटलं जातं कोकणामध्ये. त्या माशाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. असाच मी येता येता मला एका नदीच्या बाजूला एक बाई तो मासा विकत असताना दिसली, तर मी तिच्याकडनं तो विकत घेतला आणि खास तुम्हाला पण दाखवतो काय ते शिवडा कसा असतो, काय माहिती आहे त्याच्याबद्दल. चला आपण जाणून घेऊया त्याच्याबद्दल, शिवड्या या माशाबद्दल थोडीशी माहिती. की हा बघा, त्याला म्हणतात शिवडा. साईडला तो हा बघा, हा शिवडा आहे. बघा किती मोठा आहे, जवळजवळ 700-800 ग्राम तरी होईल एवढा. आणि याचं वय बघायला गेलं ना तर असेल तो 3 ते 4 वर्षापर्यंत असू शकतो. ओके, तर त्याला हे पुढे एक काटा असतो. हा जो मोठा कासा आहे याने तो पोहतो, पण तो एवढा स्ट्रॉंग आहे ना, त्याला जर आपण हात लावला तर आपल्याला इजा होऊ शकते. ओके, तसंच त्याच्या पुढे ह्या 2 त्याला मिशा आहेत. बघा किती चिकट आहे तो. ह्या मिशा आहेत त्याला. आरू पकडतेस का जरा असं? नाही. ओके ठीक आहे, आमची आरू घाबरते. हे बघा, ह्या 2 मिशा आहेत. हे त्याचं ॲक्च्युली सेन्सरचं काम करतात. म्हणजे त्याला लगेच माहिती पडतं या मिशांनी की त्याचा शिकार कुठं आहे. या माशाला शिकारी म्हटलं जातं. शिकारी म्हणजे गोड्या पाण्यामधील जेवढे मासे आहेत ना, सर्व माशांना खाण्याचं काम हा मासा करत असतो. ओके, त्याचे दात बघा, त्याचा जबडा सेम शार्कच्या जबड्यासारखाच आहे. हे बघा, म्हणून याला गोड्या पाण्यातील शार्क पण असं म्हटलं जातं. हे बघा, ही त्याची जीभ आहे आणि हे त्याचे दात आहेत. बघा, मी आता पकडलं तर माझ्या हाताला पण लागले. हे बघा, त्याचे दात एकदम धारेदार दात आहेत. त्या दातामध्ये जर मासा भेटला तर तो डायरेक्ट अक्काच्या अक्का गिळण्याचं काम करतो. ओके, आणि ह्याने ते सेन्सर आहे. आणि ह्या माशाची एक खासियत अशी आहे की ह्या माशावरती खवला नसतो. खवला म्हणजे काही खवले वगैरे नाही आहेत, पूर्ण चिकट आहे. आणि टेस्ट म्हणणार या माशाची तर सर्वात म्हणजे आपली सुरमईसारखी टेस्ट म्हणता येईल याला. सुरमई या माशासारखी टेस्ट असते. सुरमईपेक्षा पण खूप छान म्हणता येईल. आणि खालच्या साईडने पूर्ण वाईट असतो बघा. आणि हे 2 त्याचे मोठे पंख आहेत. असेच खाली 2 आहेत इथे. या साईडला पण 2 आहेत. हे बघा, हे 2 आहेत. ओके, त्यानंतर पूर्ण स्लिम ट्रिम बघा, फ्रेश आहे. मला वाटतं तिने मारताना जवळजवळ 1-1.5 तासाच्या अगोदर मारला असेल. तर ह्या माशाचं व्हिडिओ बनवायचं रिझन एवढंच होतं की ह्या माशाबद्दल कुणाला काय माहिती नसतं, त्याच्यामुळे आपण हे मासे खात नाहीत. पण सर्वात जास्त आपल्याला म्हटलं जातं प्रोटीन्स ते अशा माशांपासूनच भेटत असतात. या माशाला आपण जेव्हा फ्राय करतो तर सर्वात जास्त तेल, ऑइल या माशामधून निघत असतं. बघा, मी हात लावला, माझ्या हाताला पण ऑइलसारखं आहे. मी त्याला हातात पकडला इथं, थोडंसं चिकटपणा आला आहे माझ्या हाताला. याच्यावरून समजतं किती बेनिफिट देणारा हा मासा आहे. तर भेटलं तर खात जा. फक्त एवढंच की ह्या माशाचं अजून एक वैशिष्ट्य आहे की जे मच्छीवाले असतात, जे भाई लोक, ते काय करतात, ते शिवडा म्हणून आपल्याला तो दुसरा एक मासा असतो, सेम दिसतो असा, फक्त एवढंच की तो वाईट असतो पण आपल्याला समजत नाही. म्हणून ते लोक आपल्याला बोलतात शिवडा आहे. पण शिवडा समजून ते विकत असतात गोड्या पाण्याची मच्छीमध्ये, पण तो शिवडा नसतो. पण हा ओरिजिनल शिवडा आहे. तर मी तुम्हाला सांगितलं ओरिजिनल शिवडा कसा ओळखायचा. ओके, चला, थँक्यू. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दाखवत राहील. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा मित्र गणेश जाधव, टॅक्स कन्सल्टंट. बाय बाय.